दिवा विझण्यापूर्वी खूप जोरजोरात फडफडतो, ती फडफड मला दिसते। विधानसभेची निवडणूक काही तासांवर उरलेली आहे। उमेदवार गावागावात जाऊन प्रचार करताना आपल्याला मिळत आहे। मी आहे सध्या दर्यापूर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ हे गावागावात जाऊन प्रचार करतात आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची गृहमंत्री पत्नी सुद्धा आहे। आपण आधी त्यांच्याशी बोलूया, नंतर अभिजित दादाकडे जाऊया। काय सांगाल तुम्ही सावली सारखे त्यांच्यासोबत प्रचार करताय? आता ते माझे मिस्टर म्हणून आणि त्यांची अर्धांगिनी म्हणून, जसं शिव पार्वतीचं जोडी तसं त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी माझा 100% काय त्याच्याहून जास्त देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जसा रिस्पॉन्स मिळत आहे आम्हाला महिलांकडनं आणि जे आम्हाला प्रोत्साहन आमचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब त्यांनी जे प्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे महिला एवढी मेहनत घेऊन आणि त्यांना जिंकवायचा आणि आपले कॅप्टन अभिजित अडसूळ माझे मिस्टर म्हणून त्यांना जिंकवायचं तर आहेच आणि त्यांच्यासाठी आम्ही ते पूर्ण प्रयत्न करत आहोत। कसा रिस्पॉन्स मिळतो महिलांचा गावागावामध्ये आणि काय तुम्हाला अजून काही मागणी करतात लाडक्या बहिणी? लाडक्या बहिणी तर इकडे जसे शेतकऱ्यांचा हा गाव आहे तर ते कापसांसाठी भाव, सोयाबीनसाठी भाव त्याच्यासाठी ते मागतायत, घरकुल मागतायत। पण मी फक्त हे बोलू इच्छिते की आपले घरकुलांसाठी आधी काहीच योजना नव्हते, तर घरकुलाचे योजना जे सुरू झालेले आहेत ते आधी नव्हते, म्हणून आपण थोडंसं धीर धरावं आणि आपले जे हे युतीमध्ये जे सरकार आहे ते नक्कीच हर घरात पोचून घरकुल असो किंवा शेतकऱ्यांचा भाव असो या सगळ्या गोष्टींचं निवारण करतील याची मला खात्री आहे। शेवटचा प्रश्न, या राजकारणाच्या निवडणुकीमध्ये खूप टीका होत असतात। अभिजित अडसूळांवर पण टीका होते, अडसूळ साहेबांवर टीका होते, म्हणजे अनेक टीका पाहतात, तर तुम्ही विचलित होता या टीका पाहून? नाही नाही, अजिबात नाही। आता आपले समजून जे मला रिस्पॉन्स घराघरात जाऊन मिळतंय तर मला असं अजिबात वाटत नाही की मी इकडची नाही का मी तिकडची आहे, असं अजिबात वाटत नाही। त्यांनी मला घरात बोलवून चहा जेवण म्हणजे आपला एक परिवार म्हणून आपल्याला स्वीकार केलेला आहे, तर जे बोलतात त्यांना मला काही हे वाटत नाही। आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहे, त्यांना विचारूया कसा रिस्पॉन्स मिळतो ग्रामीण भागामध्ये आणि काय एकूण वातावरण आहे? वातावरण तर आपण बघता आहात, ज्या आपण घरात जावं म्हणजे प्रत्येक महिला भगिनी म्हणजे भाऊबीज ओवाळली जाते, म्हणजे आम्ही बहिणीला ओवाळणी देण्यापेक्षा आम्ही रोज घरी मी कमीत कमी 25 टॉवेल घरी घेऊन जातो, ओवाळलं जातं महिला भगिनी की बाबा तुम्ही इकडे आलात आणि महिला ओवाळतात। पण उलट भावाने गिफ्ट द्यायची सोडून भगिनी आज मला तिकडे टॉवेल कपडा काही ना काही गिफ्ट म्हणून तिकडे देत असतात। म्हणजे आगळा वेगळा एक्सपिरियन्स या निवडणुकीत बघायला मिळतो आहे, कधीच असा एक्सपिरियन्स बघायला मिळाला नव्हता। अतिशय चांगलं वातावरण आहे महायुतीचं। जशा पद्धतीने आपण पाहिलं होतं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, भारतीय जनता पार्टी अतिशय ग्राफ खाली आहे, एवढ्याच सीट येतील तेवढ्याच सीट येतील आणि त्याच्या 4 पट सीट आल्या होत्या। मी तुम्हाला सांगू इच्छितो ही एक सुप्त लाट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि नक्कीच 180 ते 200 पार आकडा करेल। नवनीत राणा महायुतीच्या भाजपच्या नेत्या आहे, त्या 2 दिवसापासून इथे जे बंडखोर आहे भाजपचे रमेश बुंदिले जे तुमच्या विरोधात उभे त्यांचा प्रचार करताना दिसतंय। खरं जर पाहिलं तर महायुतीच्या प्रचारामुळे ते दिसले पाहिजे, परंतु मागे रवी राणेने आरोप केला की अडसूळ यांनी आमचं काम केलं नाही लोकसभेमध्ये, त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही। पहिली गोष्ट त्यांच्याबद्दल बोलण्यात मला अजिबात रस नाही। त्याच्याबद्दल बोललं जातं ज्याचं काहीतरी अस्तित्व असतं आणि काम केलं नाही। मी स्वतः त्यावेळी निवडणुकीमध्ये फिरलो आहे, अमित भाईंच्या सभेमध्ये मी स्वतः हजर होतो आणि हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे। मुख्यमंत्री त्या दिवशी सभेसाठी आले, त्यांनी सांगितलं अभिजित जे सांगेल ती कामं मी 100% करणार। काही महत्त्वाच्या गोष्टी मी त्यामध्ये आमच्या भारी समाजाचं दैवत संत रूपलालजी महाराज त्यांचं स्मारक असो, त्यांचं महामंडळ उपकंपनी आहे त्याला पूर्ण महामंडळाचा दर्जा देण्याबाबत असो, सूतगिरणीसाठी ऑलरेडी मला 18 करोड अंजनगावला दिलेत, दर्यापूरसाठी मी 25 करोड मागितले, म्हणजे आणि खास करून शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते आणि हमीभाव, त्याहून सगळ्यात महत्त्वाचं कर्जमाफीसुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी स्वतःच्या सभेतून सांगितलेलं आहे। आणि एक गोष्ट सांगितली, अभिजितला जे पाहिजे ते 100% मी देणार आणि जाताना मला एक कानमंत्र देऊन गेले, हे दोघं जेवढं तुझ्याबद्दल बोलतील तेवढा तुला फायदा होईल, तू यांच्याबद्दल नाव काढू नको। त्यांनी तर थेट आरोप केला की एक बँक लुटणारा आणि महाविकास आघाडी उमेदवार एक दारू पाजणारा, असा थेट आरोपच केला तुमच्यावर। जात चोरणारे
संपूर्ण देशातलं एकमेव उदाहरण आहे. फॉर्म भरायच्या 1 तास आधी सुप्रीम कोर्ट निर्णय देतं. म्हणजे सगळ्या देशाला आणि जगाला माहिती आहे. आणि हजारो करोडचे घोटाळे करणारे आज हे म्हणतात 900 करोडचा घोटाळा ज्या ठिकाणी म्हणतात, बँकेची किंमत 300 करोडची, त्याच्यात बँकेत डिपॉझिट फक्त 150 करोड. म्हणजे खिशात माझ्या 15 रुपये आणि मी 90 रुपये चोरी कसा करू शकतो. ज्या घोटाळ्याबद्दल ते म्हणत आहेत त्याचे सगळे आरोपी गेल्या 2 वर्षापासून जेलमध्ये बसलेले आहेत. EOWने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि पहिली गोष्ट, जो प्रकार तेव्हा घडलेला होता त्यावेळी मी बँकेतही नव्हतो. म्हणजे माहिती नाही, काही नाही, फक्त खोटे आरोप करायचे. आणि त्यामुळे अशा या काय फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे वेडेपिसे होऊन कोणालाही गाडतील, कोणालाही काही करतील, कोणाबद्दल काहीही बोलतील. आणि त्यामुळे काय यांच्याबद्दल न बोललेलं बरं. आपण आपलं काम करायचं. जनार्दन त्या ठिकाणी आहे. आम्ही प्रामाणिक काम करतो. मी आमदार नसताना 100 करोडचा निधी या ठिकाणी आणला आहे. गावागावात कामं केलेली आहेत. लोकांशी माझे संपर्क आहेत. आणि त्यामुळे त्या फालतू गोष्टींकडे वेळ द्यायला मला वेळ नाही का. आणि आम्ही प्रचारामध्ये बिझी आहोत. लोकांची कामं करणं, लोकांपर्यंत पोचणं, माझ्या आई भगिनींपर्यंत पोचणं आणि आपलं मतदान मागणं, एवढं माझं काम आहे. शेवटचा प्रश्न, महायुतीमधून भाजप नेत्या नवनीत राणा इथं असणं गरजेचं आहे, परंतु त्या नाही आहे, ते तुमच्या विरोधात इथं काम करताय. तुम्ही त्यांची तक्रार करणार? मी पुन्हा एकदा सांगतो, मला त्यामध्ये अजिबात रस नाही. परंतु मी एक सांगतो, दिवा विझण्यापूर्वी खूप जोरजोरात फडफडतो, ती फडफड मला दिसते. तर हे होते कॅप्टन अभिजित अडसूळ. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, दर्यापूर, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.